सरकारवरती अवलंबून राहून होणार नाही। आणि म्हणून मी आज एक नवीन योजना तुमच्या समोर आज आणतोय। 2006 साली याच व्यासपीठावरती इथे उभं राहून मी म्हटलं होतं की मी महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, महाराष्ट्राची मी ब्ल्यूप्रिंट आणीन। मग एका पत्रकार परिषदेत मला एका पत्रकाराने विचारलं ती तुमची ब्ल्यू फिल्म कधी येणार आहे? तर मी म्हटलं की मी ती आणली असतं बरं झालं असतं, त्यांनी किमान पाहिली तरी असती। पण त्या 2006 साली मी जेव्हा म्हटलं होतं मी महाराष्ट्राची ब्ल्यूप्रिंट आणीन, महाराष्ट्राचा विकास आराखडा आणीन, 2014ला आणला। 2006 ते 2014 महाराष्ट्रात जिथे जिथे मी गेलो, जिथे जिथे पत्रकार परिषदा झाल्या, सर्वजण कुत्सितपणे मला विचारायचे काय ते ब्ल्यूप्रिंटचं काय झालं, कुठपर्यंत आलं, ते विकास आराखड्याचं काय झालं, कुठपर्यंत आलं। प्रत्येक पत्रकार परिषदेमध्ये असताना, चालू असताना किंवा नंतर हे प्रश्न असायचेच। जेव्हा आणली 2014, आज 2026, या क्षणापर्यंत मला कुठच्या पत्रकाराने प्रश्न विचारलेला नाही त्या ब्ल्यूप्रिंटमध्ये आहे काय, कारण वाचलीच नाही। त्याला वाचण्यात इंटरेस्ट नव्हता, हिणवण्यात होता। असो, पण तो काळ लोटला गेला। आज जवळपास त्याही गोष्टीला आज 12 वर्ष होऊन गेली। अनेक तज्ञांना त्यावेळेला बरोबर घेतलं होतं, अनेक गोष्टी त्यामध्ये केल्या होत्या। गेल्या 10-12 वर्षामध्ये अनेक महाराष्ट्रही बदलला, खूप गोष्टी बदलल्या, विचारात महाराष्ट्र बदलला। आणि म्हणून मला असं वाटलं की काय करावं, कारण मी अनेकदा वाचत असतो वर्तमानपत्रांमध्ये काही लेख येतात, वर्तमानपत्रांमध्ये अनेक चांगल्या सूचना येतात, अनेक काही नवीन गोष्टी निर्माण करण्यासाठीच्या गोष्टी येतात। आणि मग विचार केला की या सगळ्या गोष्टींसाठी एक कुठेतरी आपल्याला एक प्लॅटफॉर्म उभा करायला लागेल। या महाराष्ट्रामधली लोक, महाराष्ट्राच्या बाहेरची कोणी, की महाराष्ट्रामध्ये नेमकं काय व्हायला पाहिजे, महाराष्ट्रामध्ये नेमकं काय घडलं पाहिजे, महाराष्ट्रात ते नेमकं घडलं ते कसं घडलं पाहिजे, अशा अनेक लोकांकडे अनेक योजना तयार आहेत। परंतु सांगायच्या कोणाला, मांडायच्या कोणाला? सरकार म्हणजे कोण, बोलायचं कोणाशी, मांडल्यानंतर सांगितल्यानंतर ते बघणार कोण आहे, आम्हाला उत्तर कधी मिळणार? आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करून